माझे आजी सगळ्यांसमोर सगळं बोलतील आणि त्यांनी जानूला आधीबद्दल काही विचारलं तर Oh God. Oh God. जानूच्या आजीने तुझा पाण उतारच केला रे. आता तुझं कसं होणार रे जयंत? तुम्ही इथे का आलात? हा हे बघा, मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहे. प्लीज मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाही. तुम्ही प्लीज निघून जा इथून. प्लीज निघून जा. अरे आम्ही असे कसे निघून जाऊ? हा, आम्ही जर निघून गेलो तर तुला दिलासा कोण देणार? आम्ही तुला इथे दिलासा द्यायला आलोय रे. तुझ्या या अशा अवस्थेत तू एकटा काय करणार ना, म्हणून आम्ही तुझ्यासोबत आलो. हे बघा, मला काहीच गरज नाहीये तुमच्या दिलासाची. हा, काही घडलंच नाहीये, काही बिघडलंच नाहीये, मग दिलासा कसला? सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. प्लीज तुम्ही निघून जा. प्लीज निघून जा. हा, आजी ना, आजीशी मी बोलणार आहे. मी बोलणार. मी त्यांची समजूत काढेन. डोंट वरी. ओके, मी त्यांची समजूत काढेन. अच्छा, तू समजूत काढणार? अरे तू समजूत काढायच्या आधी ती म्हातारी तुला जानूच्या आयुष्यातूनच बाहेर काढेल रे. आणि 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 जानूच्या घरच्यांना जेव्हा आजी सगळं खरं खरं सांगतील ना, तेव्हा तुला काय वाटतं? तिच्या घरचे तुला खरंच उभा करून घेतील का? हा 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 हा? नाही नाही. हा, आणि एकदा का जानूला जर का कळलं की तिच्या घरचे तिच्या सपोर्टमध्ये आहेत, ती तरी कशाला थांबणार आहे इथे? हा, ती पण निघून जाणार. बरोबर बोललास तू. जानू आता जयंतला सोडून जाणार. जानू त्या मॅडशी लग्न करणार. जानू जयंतला सोडून जाणार. जानू 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 मॅडशी लग्न करणार. लग्न करणार. निघून जा. निघून जा. एंकी, ए एंकी, अरे ध्यान कुठं आहे रे तुझं? कुठं हरवलास? हा, मी बोलतेय ना तुझ्या संग. हा, एंकी, बाबा तुला काय लागलेलं आहे ना? अरे ध्यान कुठं आहे रे तुझं? ध्यान कुठं आहे? मी एक आलोय, तुला नाही दिसत होय? तुला नाही दिसत. कसं आहेस? बरं आहेस ना? बरं आहे ना? आई, वेंकी, तुम्ही असं वाटत का थांबलाय? काय झालं? आरती, अगं बघ कसं खुळवल्यागत करतोय बघ सकाळपासनं. कुठं ध्यानच नाहीये त्याचं. सकाळी बी हातात त्याच्या सुई टोचली बघ. सगळ्या टोपल्या खाली पडल्या. अगं गाडी येणार होती अंगावर, मी ढकललं त्याला. काय रे, एवढं कशा पायी जीवावर उतार झाला? आई, थांब थांब, मी बघते. वेंकी, काय झालं तुला? ताप बी पालाय का? बरं वाटत नाहीये का? अस्वस्थ वाटते, घाबरल्यागत होते का?
तुझा उजवा डोळा फडफडतोय. आरती अगं बाप्या माणसाचा उजवा डोळा फडफडायला लागला म्हणजे ना काहीतरी अशुभ घडणार असतं बघ. अशू होय. तरी वाईट. वेंकी वाईट घडणार नाहीये. कसं सांगू तुला, वाईट घडलंय रे. ते हरीश दादा आणि सिंचुताई ते दोघं आई बाबाशी खोटं बोलले. लक्ष्मी तू इथेच उतरशील का? आता इकडून पुढे आलो तर पुन्हा वळवायला लागेल गाडी, वेळ जाईल का त्यात? म्हणजे तुम्ही आत नाही येतात? नाही अगं, उशीर झालाय, परत ट्रॅफिक असेल खूप. असं काय करताय? इथवर आलात आणि आत आला नाही. हे जानूला कळलं, आईनं कळलं तर वाईट वाटेल ना. 2 मिनिटं या ना. बरं पण लगेच निघीन मी. हो चल. बरं ऐका, ते हरीश सिंचनाबद्दल इथे काही बोलू नका. आजी, तू काय मला आणि जानूला वेगळं करणार? ज्या कोणाच्या मनात हा विचार येईल मी त्याला सोडणार नाही.